बहिणीबरोबर प्रेम प्रकरण असल्याच्या संशयावरून बामणोली दत्तनगर येथील एका तरुणाचा रविवारी मध्यरात्री मैदानात बोलावून मुलीच्या भावाने साथीदारांच्या मदतीने धारदार शस्त्राने निर्घुण खून केल्याची घटना घडली आहे। ओम श्रीधर देसाई असं मयत तरुणाचं नाव आहे। या घटनेची नोंद कुपवाड पोलिसात झाली आहे। आदेश श्रीधर देसाई यांनी कुपवाड पोलिसात फिर्याद दिली। या प्रकरणी 4 जणांवर कुपवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ओंकार निलेश जावीर, सोहम शहाजी पाटील, रोहित बाळासाहेब केंगार आणि एक अल्पवयीन अशा 4 संशयितांना अटक करण्यात आली। संशयितांना न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। मयत ओम देसाई याचे ओंकार जावीर याच्या बहिणीबरोबर प्रेम प्रकरण असल्याचा संशय ओंकारला होता। याचा राग मनात धरून रविवारी रात्री संशयितांनी ओमला घराजवळील असलेल्या मोकळ्या मैदानात बोलावून घेतलं। तू माझ्या बहिणीच्या मागे का लागलायस असा जाब विचारला। यावेळी दोघांत शाब्दिक बाचाबाची झाली। दरम्यान संशयितांनी ओमच्या पोटात चाकूने भोसकून डोक्याच्या मागील बाजूला कोयत्याने वार केले। ओमला वर्मी घाव बसल्याने रक्ताच्या थारोळ्यात निश्चित खाली पडल्याचं दिसताच संशयितांनी तिथून पलायन केलं। ओमच्या नातेवाईकांनी गंभीर जखमी अवस्थेतील ओमला शासकीय दवाखान्यात दाखल केलं, परंतु उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले। आटपाडीचे सुपुत्र सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासचे विश्वस्त राजाराम देशमुख यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय। माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवराय यांच्यासह राजाराम देशमुख यांनी शिंदे गटात प्रवेश करत काँग्रेसला धक्का दिलाय। त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे राजकीय पटलावर चर्चांना उधाण आले। सिद्धिविनायक देवस्थानचा विकास, त्याद्वारे सर्वसामान्यांची सेवा करत देशात हे एक मंदिर 1 नंबरचं करायचा माझा निर्धार असल्याची ग्वाही विश्वस्त राजाराम देशमुख यांनी दिली आहे। मागील 2 वर्षांपासून ते प्रसिद्ध सिद्धिविनायक गणपती मंदिराचे विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत। विशेष म्हणजे आटपाडी तालुक्यासह खानापूर विधानसभा मतदारसंघातील व जिल्ह्यातील अनेकांना सिद्धिविनायक देवस्थानच्या योजनांचा लाभ झालाय। आटपाडीचे सुपुत्र तथा प्रसिद्ध उद्योजक राजाराम देशमुख हे मागील 18 वर्षांपासून काँग्रेसच्या विविध पदावर कार्यरत आहेत। मुंबईमध्ये व्यवसायाच्या निमित्ताने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे। रविवारी मुंबई येथे काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवराय यांच्यासह राजाराम देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केलाय। त्यांचा हा पक्षप्रवेश काँग्रेससह आटपाडी तालुक्यात चर्चेचा विषय बनलाय। मोदी सरकारने 149 खासदारांचे निलंबन करून जो ड्रायव्हर यांच्यासाठी हिट अँड रन कायदा काढलाय तो रद्द करण्यासाठी आज पुन्हा ड्रायव्हर, मिरज तालुका आणि मिरज रिक्षा युनियन यांच्या वतीने चालक मालक यांनी आपल्या वाहनासोबत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय। हिट अँड रन कायदा काढून ड्रायव्हर, चालक मालक यांची गळचेपी करून ड्रायव्हर यांना एक त्रास देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतलाय। ड्रायव्हर यांना आधीच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी चालक हे ड्रायव्हरही आपले काम करत असतात। त्यांना 10 ते 12 हजार पगार असतो, पण आता मोदी सरकारने हा हिट अँड रन कायदा काढून जर अपघात झाला तर त्यांना 7 लाख रुपये दंड आणि 10 वर्ष कारावासाची शिक्षा असा कायदा काढल्याने हा कायदा ड्रायव्हर, चालक मालक यांची गळचेपी करणारा असल्याने ड्रायव्हर एकता मिरज तालुका आणि मिरज रिक्षा युनियन यांच्या वतीने हा कायदा रद्द करावा अशी मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले। यावेळी हजारोंच्या संख्येने सर्व वाहनधारक यांनी मिरजेतून हा मोर्चा काढला। मल्लाळ गावात पाण्याची भीषण टंचाई जाणवत असून आज सकाळी आमदार विक्रमसिंग सावंत यांना मल्लाळ येथील नागरिक शेतकरी भेटायला आले असता सावंत यांनी तातडीने अधिकारी आणि शेतकऱ्यांची बैठक घेतली आहे। यावेळी एळदरी, मल्लाळ या गावास पाणी येऊ शकते याची चर्चा झाली। ग्रामस्थांनी दोन्ही गावांना पाणी कसे येतं याचा खुलासा केला। यावेळी आमदार सावंत यांनी अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आहे। मल्लाळ गावास पाणी मिळण्यासाठी सध्याच्या म्हैसाळ योजनेमध्ये देवनाळ कालव्यातील पाणी उचलून मल्लाळ येथील मल्लया डोंगरातील तलावात सोडण्यात येणार आहे। त्यानंतर सिद्धेश्वर तलावात पाणी भरून ते पाणी गंधर्व ओढा पात्रात पोहोचतं। त्याचा लाभ मल्लाळ येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार असून मल्लाळ आणि जत यल्लमा देवस्थान परिसरातील शेकडो हेक्टर शेतीस त्याचा लाभ होणार आहे। हेच पाणी गंधर्व ओढा पात्रात सोडल्यास जत शहर परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार असून गंधर्व ओढा वाहता राहणार आहे। सावंत यांनी या कामाची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही तातडीने करून घेऊन मल्लाळ आणि गंधर्व ओढ्यास पाणी सोडण्याच्या सूचना केल्या। सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यात दुचाकी चोरणाऱ्या कर्नाटकातील आंतरराज्य चोरट्याच्या मुसक्यावळण्यात पोलिसांना यश आले। सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने कारवाई करत चोरट्यांकडून चोरीच्या 9 दुचाकींसह 4,50,000चा मुद्देमाल जप्त केलाय। कोल्हापूर रोडवरील विष्णू अण्णा फळ मार्केट परिसरात सदरची कारवाई करण्यात आली आहे। राहुल प्रशांत रेनके असं अटक करण्यात आलेल्या चोरट्याचं नाव आहे। सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक शहरात पेट्रोलिंग करत होते। यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की संशयित राहुल रेनके हा चोरीच्या मोटारसायकली या विक्री करण्यासाठी फळ मार्केट परिसरात येणार आहे।
मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा लावला असता रेणके हा एका दुचाकीवरून त्या ठिकाणी थांबलेला दिसला। यावेळी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे असणाऱ्या दुचाकीबाबत चौकशी केली असता सदरची दुचाकी त्याने चोरून आणल्याचं सांगितलं। यानंतर त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडे पोलिसी खाके दाखवून अधिक चौकशी केली असता त्याने सांगली, विश्रामबाग, हुपरी, कोल्हापूरमधील शिवाजीनगर, निपाणी, जयसिंगपूर येथून आणखी मोटरसायकल चोरल्याचं सांगितलं। यावेळी त्याच्याकडून चोरीच्या एकूण 9 मोटरसायकलींसह 4,50,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असलेल्या वाळवा येथील क्रांतीवीर नागनाथ अण्णा नाईकवाडी हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी गटाने एक हाती 21-0 ने विजय मिळवलाय। 15 गावांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या या साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होताच हुतात्मा गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केलाय। निवडून आलेल्या हुतात्मा गटाच्या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ मावळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संभाजी पाटील यांनी निवडीचं पत्र वैभव नाईकवाडी यांना देऊन अभिनंदन केलं। सत्ताधारी पॅनेलचे 9 जागा बिनविरोध झाल्या होत्या। राहिलेल्या 12 जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली होती। सत्ताधारी हुतात्मा गट विरुद्ध जय हनुमान पॅनेल अशी ही लढत होती। यामध्ये वैभव नाईकवाडी व गौरव नाईकवाडी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी गटाने सर्व 21 जागांवर विजय मिळवत आपला गट राखून ठेवलाय। निवडून आलेल्या उमेदवारांची वाळव्यातून जंगी मिरवणूक काढण्यात आली। पद्मभूषण डॉक्टर नागनाथ अण्णा नाईकवाडी यांच्या समाधीचं दर्शन घेऊन हुतात्मा किसन अहिर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सांगता करण्यात आली। पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांची कोल्हापूरला बदली झाली आहे। या निमित्ताने मिरज शहर पोलीस ठाण्यात आयोजित निरोप समारंभ करण्यात आलाय। झाडे यांना निरोप देताना त्यांच्यावर फुलांची बरसात करण्यात आली आहे, तर खुल्या जीपमधून त्यांची मिरवणूक काढण्यात आली। दरम्यान पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी मिरज पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारलाय। पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी यापूर्वी सोलापूर जिल्ह्यात काम केले। पोलीस उपअधीक्षक प्रणिल विल्डा यांनी पुष्पगुच्छ देऊन पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि नूतन पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांना शुभेच्छा दिल्या। गेल्या 2.5 वर्षापासून झाडे हे पोलीस निरीक्षक म्हणून मिरज शहर येथे कार्यरत आहेत आणि गंभीर घटना, खून, मारामाऱ्या, दरोडा, चोरी आदी घटनांचा त्यांनी कौशल्याने तपास करत कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम केलंय। शहरात विविध सण आणि कार्यक्रम शांततेत साजरे होण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा होता। संजीव झाडे यांची कोल्हापूर जिल्ह्यात बदली झाली। यानंतर मिरज शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक यांनी मिळून त्यांना अनोख्या पद्धतीने निरोप दिलाय। सर्वांसाठी घरे 2024 हे शासनाचं धोरण असून त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे हक्काचं घर मिळावं असा प्रयत्न शासनाचा आहे। ओबीसी आणि एसबीसीच्या लाभार्थ्यांसाठी जिल्ह्यास 1958 उद्दिष्ट आले होते। जत तालुक्यात सर्वाधिक 520 घरकुलांचा समावेश आहे। सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून घरकुलाचं काम सुरू करण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केलंय। सांगली जिल्ह्यासाठी सन 2023-24 अंतर्गत एकूण 1958 उद्दिष्ट प्राप्त आहेत। या योजनेमध्ये 1903 इतकी उद्दिष्ट इतर मागास प्रवर्गच 55 इतके उद्दिष्ट विशेष मागास प्रवर्गासाठी प्राप्त झाले होते। या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे। ओबीसी आणि एसबीसीच्या लाभार्थ्यांमध्ये जत तालुक्यात सर्वाधिक 520 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे। आटपाडी तालुक्यात 162, कडेगाव तालुक्यात 114, कवठेमंकाळ तालुक्यात 155, खानापूर तालुका 55, मिरज तालुका 249, पलूस तालुका 150, शिराळा तालुका 93, तासगाव तालुका 189 आणि वाळवा तालुक्यात 255 घरकुलांना मंजुरी सीईओ धोडमिसे आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक निखिल ओसवाल यांनी दिली आहे। प्रधानमंत्री आवासच्या धर्तीवर मोदी आवास योजनेतून 1,20,000चे अनुदान मिळणार आहे। हे अनुदान 3 टप्प्यात लाभार्थींना मिळेल। जैन समाजाचे स्वामी श्री सम्मेद शिखरजी झारखंडमधील गिरडीह जिल्ह्यातील मधुबन भागात राहतात। याला पारसनाथ पर्वत असंही म्हणतात। जैन धर्मात या पर्वताला विशेष महत्त्व आहे। जैन धर्माच्या अनुयायांच्या मते येथे सुमारे 20 तीर्थकरांना मोक्ष प्राप्त झालाय। यामध्ये जैन समाजामध्ये जीवनातून एकदा तरी शिखरला जाऊन दर्शन घ्यावं लागतं, पण आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्यांना जाता येत नाही। ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही अशा 50 जणांना काका शेटे यांनी स्वतः खर्च करून बसने घेऊन गेले। त्यावेळी या बसचं उद्घाटन सुमनताई खाडे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सुमनताई खाडे यांनी जाणाऱ्या सर्वांना प्रवास सुखाचा जावा यासाठी शुभेच्छा दिल्या। महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांकमध्ये हमाल बांधवांना बसण्याकरिता निवारा शेड बांधण्यात यावं याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून हमाल बांधवांची होती। या प्रभागाचे तत्कालीन नगरसेवक जगन्नाथ ठोकळे
यांच्याकडे हमाल बांधवांनी यासाठी पाठपुरावा करत काम मंजूर करून घेतले। या कामाचं भूमिपूजन भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी उपमहापौर शेखर इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले। शेखर इनामदार म्हणाले की कष्टकऱ्यांचा आणि सर्व हमाल बांधवांचा आभारी आहे। भाजपच्या पाठीमागे उभारलेला हा असा बांधव आहे। या बांधवांसाठी काहीतरी करावं असं नेहमी सातत्याने वाटायचं, पण त्याची सुरुवात आज केली आहे। मला याचा अभिमान वाटतो। या कार्यक्रमास माजी नगरसेवक जगन्नाथ ढोकळे, हमाल नेते बजरंग खुटाळे, रिपाई युवक जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे, जमीर कुरणे, सूरज पवार, आशुतोष कलगुटगी, आशिष उर्फ मनोज गाडे, आनंद ठोकळे, अरुण आठवले, संतोष सरवदे, अजय उबाळे आदी जण उपस्थित होते।